कसं झाक वाटतंय. आज लई बरं वाटलं पोरांना इथं यायला. आता म्हणाल एवढा आमचा कार्यक्रम बाई सुरू आहे, सावित्रीबाई तर आली तरी कशाला. म्हणलं बाई चला पोरांना जरा भेटू तरी. आता सावित्रीबाई पहिली शिक्षिका, पहिली मुख्याध्यापिका हे समजासनी ठाव आहे. पण म्हटलं बाई सावित्रीनं नेमकं केलं तरी काय हे पोरांना आज सांगायला जायलाच पाहिजे. म्हणून पोरांना आज तुमच्यामध्ये खरं तर आले. आता जेव्हा माझा जन्म झाला का नाही तेव्हा बघा नुकतंच इंग्रजांची राजवट सुरू झाली होती आणि पेशवाई नुकतीच बुडली होती. पण तो काळच असा होता की पोरीचा जन्म म्हणजे बाई शापच होता. पण माझ्या आई बापानं जेव्हा माझा जन्म झाला का नाही समद्या गावात साखर वाटली. आता इथं लई पोरी बसलेल्या दिसत्या. पोरीनं तुम्हाला पोरी झाल्यावर किती साखर वाटली का? जरा हातवर करा की कोणी वाटली का? आता कोण नवीन असेल तर त्यांनी वाटा. तर पोरीनं बाई साखर वाटली त्या काळामध्ये. आता बाई सावित्री नायगावची ग नेवसे पाटलाची थोरली पोरगी. मग काय इच्छा ग बाई माझा तोरा. अगं बाई शेतामधून नुसते पळत सुटायचे. करवंद विचारू नका, जांभळं विचारू नका, पण नुसतं करवंद काहीच बसत नव्हत्या. कर्मगाशीच म्हटलं ना व नेवसे पाटलाची थोरली पोरगी. मग काय आबांच्याकडे किती लोक बाई न्याय निवाडा करायला यायची. आमच्या घरामध्ये कधी कोणी उपाशी गेलेलं बघितलं नाही की कोणावर अन्याय झालेला बघितला नाही. असं बालपण माझं नेवसे पाटील घराण्यात झालं. आता बाई पोरांनो तुम्ही स्विमिंग करत्याशी, काय काय खेळत्याशी. आमच्या काळात कुठलं स्विमिंग आणि कुठलं काय रे. आम्ही बाबांनो हिरीत पोवायचो. आता माझ्या पोरींपैकी किती जणी हिरीत पोहत्यात ग? कोण हाय का इकडे? एक बी पोहत नाही वय. एवढ्या अधिकारी समजा झाले तर कोण बी पोहत नाही. ये पोरी माझ्याबरोबर ये. अगं ये ग, अगं घाबरू नको ये. अहो या. मला हसत खेळ प्रयोग करायला आवडतो. तर पोरी आता तू स्विमिंग करतेस बाई. आमच्या काळामध्ये आम्ही हिरीवरून उडी मारायचो. अगे ये पोरी आधीच घाबरते. तर बाई ह्या काळात हिरीवर मी उभी राहिले की बाई पहिला मग ती तिकडून हाक मारायची. अगं सावित्री पडलीस तर धडलीस तर काय होईल. मी म्हणायचे अगं बघ तरी तू आई बाबा येत का नाही. आणि हिरीच्या मोठवर मी उभी राहायची. आता ही हिरीची मोठ जरा लई छोटी आहे, हरकत नाही, आपण दोघी एकदम उडी घेऊया. घेणार ना उडी? चला राहिली का मोठ्यावर उभी. आता पहिली तू मार की मग ते मग सावित्री मारते ना मग. मग आता हिरीच्या मोठ्यावर गेली का उडी. आता बाई सावित्री अशी हिरीच्या मोठ्यावर उभं राहायची आणि गावकर बाई हिरीमध्ये उडी मारून याचा गाळ काढून पोरानं वर यायला मला लई आवडायचं. आता त्या काळात पोरानं 5-6 वर्षाची पोरगी झाली की तुम्हाला तर ठाव आहे लग्नाच्या गोष्टी झाल्या सुरू. मग आई सारखी कावायला लागायची. अगं सावे भाकर कर भाकर कर, अगं कालवण शिक. पण खरं सांगू त्या हिरीच्या मोठावर उभं राहून येणारा गाळ हाय का नाही त्याच्याशी खेळायला पोरानं मला लई आवडायचं. आणि तेवढ्यात बाई स्थळ सांगून आलं फुल्यांचं. आता फुलं म्हणजे बाई पुण्याचं ग. मग काय आई म्हणाली चल शिरवळच्या बाजारला जाऊ. शिरवळच्या पोरानो बाजारला गेले. आता बाई परकड पोलक्यातली मी ग, मला ग काय समजतंय. आई म्हणती कशी अगं सावित्री अगं आज तुला पुण्याचे फुल्यांचं स्थळ आलंय सांगून. केव्हा बाई लुगडं बघ कुठलं पाहिजे ते. आता माझ्यासारख्या छोट्या पोरीला काय समजणार ग कुठलं लुगडं आणि कुठलं काय. आता भाई मला काय कळना. आई अगदीच कावायला लागली. अगं सावे लुगडं तरी बघ. तेव्हा माझं लक्ष का नाही बाहेर गेलं. बाहेर बाई निळं कच्चा आकाश दिसलं. जण ते म्हणत होतं ये सावित्री तुला मिठी मारतो ये. आईला म्हटलं आई अगं त्या रंगवाणी घे. आणि मग काय शिरवळच्या बाजारात लुगडं घेऊन घरला आलो आणि पोरानं सुपारी फुटली बी. आता तो लग्नाचा दिस उजाडला.
आता त्या काळात नवरा मुलगा कसा दिसतोय हे बघायची काय बाबांनो आम्हाला सोय नव्हती. आता तुम्ही काय काय करतायचे हे काय मी सांगायची गरज नाही. आता आईनं असं भाशिंग बांधलं, हिरवी कच्च साडी. आता नेवसे पाटलाची थोरली पोरगी, दागिन्यांना व काय कमी. आईनं आपलं मला बसवलं. पर बाई माझं लक्ष, बाई हे दिसत तरी कसं असेल ग. आता हे काळ असल का रोड असल काय समजना. म्हटलं आवले अगं जा आणि पहिला बघून ये बरं कसं दिसत असेल ते. म्हणून बाई आवली गेली. तसं आईनं दिलं की परत पाठवलं. अगं मग काय आता माझं बाई लक्षच लागना. खरं तुम्हाला सांगते. म्हटलं नाही याला बघायचंच बाई कसं दिसत असल. म्हणून पोरांनो जसं उठायला गेले तिथली काठी पाठीत घुसली. मग काय लुगडं लागलं की रक्तान माकायला, तसं लागले की मी कावायला. अगं आई अगं ये तरी बघ की ग. मग काय आई लागली की कावायला. अगं सावे तुला काही कळतं का नाही. पण खरं सांगू हे यांनी ऐकलं आणि माझ्या जवळ आले आणि आईला सांगायला लागले, अहो पोरीचं पाताळ रक्तानं माकलंय, अहो काठी लागली आहे तिला बघा तरी ते. तेव्हा पोरानं मला कळलं की हे वेगळंच रसायन आहे. हा न त्यांच्या संग ठरल्याबरोबर टांग्यातून पुण्यात यायला लागले. आता येताना लई प्रश्न पडले रे. ही तर मी जांभळाच्या झाडावर चढती, करवंदाच्या झाडावर चढती. सावित्री असा गिल्लोर घेऊन असा नेम मारल्यावर आंबा नाही पडला तो बाबा सावित्री नाव बदलून देईन. अशी नेमबाजी करणारी मी आणि आता पुण्यात जाऊन काय ग बाई करणार. ठरल्याप्रमाणे पोरानं पुण्यात आले बी. आता आऊ यांची सक्की आई नव्हती, तर आऊनं समज शिकवलं होतं. भाकर कशी करायची, कालवण कशी करायची. बाई शिकलं तर खरं आहे व, पण हे सकाळी उठत्यात तालमीला जात्यात. तालमीवरून आलं की बाई मी एवढी मोठी धार काढून तांब्या ठेवलेलाच असतोय, ते दूध पित्यात. दूध पिऊन झालं की गेलं शाळेला. शाळेतून आलं की गेलं बाई वस्तादांच्याकडं. तिथून आलं की बाई कंदील घेतला की बसले पुस्तिक वाचीत. आता मला बाई प्रश्न पडला, ही तो बाई काचकवडी आम्ही एकटीच खेळती आणि हे कशा बाई तालमीला जात्यात ग. म्हटलं यासने विचारायचंच. म्हटलं काय व सकाळी उठत्याशी त्या तालमीला कशा बाई जात्याशी. आता पोरांनो त्यांचं उत्तर येण्याआधी तुमच्याकडेच येते. किती जण व्यायाम करतात ग जरा हात वर करा बघू. एवढी जण करतात, 2-3च पोरं करतात. सर बघा बरं का व्यायामाचा क्लास चालू करून टाका. शेठजी मला म्हणाल, सावित्री व्यायाम केला तर बुद्धी शाबूत राहतीया. आता तुम्ही समधी ऑफिसर मंडळी हायसा, नाही तर साठी नंतर कोण हाक मारतय कोण मारत नाही हे समजत नाही. आणि ते जर व्हायचं नसल तर व्यायाम करायला आता सुरुवात करा. म्हणजे जेवढी वर्ष जगाल तेवढी वर्ष बुद्धी तल्लक राहील. म्हणून म्हटलं हो वया वया शेठजी म्हणून जाते शित वय तर म्हणतात वय म्हणून जातो व्यायाम करायला. म्हटलं ते समजा ठीक आहे व, पण हा कंदील घेऊन बाई या अंधारात कशा बाई चाच पडत बसते शीत. तर म्हणाली इकडे ये. म्हणून त्यांनी मला नेलं. हा ढिगाराबाई पुस्तकांचा पडलेला होता. म्हटलं बाई 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 माणसाला काय हाय का नाही, एवढ्या ढिगाऱ्यात कशा बाई बसतेशीस. तर म्हणाले सावित्री हा ग तुला कायच ठावक नाही वय. म्हणलं आता मला काय ठावक असणार. म्हणून बाई ह्यांनी पहिलं पुस्तक माझ्या हातात दिलं. हातात ते होतं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं. जसं पुस्तक माझ्या हातात आलं, पोरांनो माझ्यासोबत तुम्ही बी म्हटलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की. असाच प्रणाम बाई महाराजांनी मी घेतला. अगं ज्या स्वराज्याबद्दल आम्ही बोलतोय, अगं ज्या समता न्याय या समध्याबद्दल बोलतोय, ज्या बंधुतेबद्दल आम्ही बोलतोय, ज्या संविधानाबद्दल आम्ही बोलतोय, अगं त्याचा पाया म्हणजेच आमचं स्वराज्य आहे. आणि हा पाया रचणारा म्हणजे आमचे छत्रपती शिवाजी महाराज. अगं नुसतंच त्यांची जयंती करून काय उपयोग नाही ग. अगं त्यांचे विचार मनामनात बाळगले तर शिवाजी महाराज आम्हाला
समजणार आहेत ग पोरींनो, आणि तर आमची राष्ट्रमाता जिजाऊ आम्हाला समजणार आहे. म्हणून पोरांनो पहिला प्रणाम महाराजासनी केला. आणि नंतर नंतर बाई म्हणले हे बघ कोण शेठजी, हा तर बाई कोण गोरा दिसतोय. तर म्हणतात वय अगं हा पियन हाय. या नसतं सांगितलं माणसानं माणसासंगट कसं वागलं पाहिजे. म्हटलं शेठजी एवढं समद ही पुस्तिकं शिकवत्यात वय. तर म्हणाले वय एवढं समद ही पुस्तिकं शिकवत्यात. मग बाई मी भराभरा पळत गेले, माझा ट्रंक उघडला आणि एक पुस्तिक ह्यासने दाखवलं. तसं ते काका काका हसायला लागले. म्हणाले सावित्री अगे हे कुठून काढलंस. तर म्हणाले जेव्हा तुमचं स्थळ आलतं का नाही तेव्हा शिरवळच्या बाजारला गेलते. आईनं लुगडं घेतलं तसं मी बाहेर आले तर एक क्रिस्ताव बाबा पुस्तिका वाटीत होता. घरला घेऊन आले तर आबाने रस्त्यावरती हलपटून दिलं. म्हणाले बघितलं तर जाती बाहेर काढतील. आता मला काय कळलं नाही कसली जात आणि कसलं पात, म्हणून बाई मी घेऊन आले हा नाही तर ट्रंकात ठेवलं. पण तुम्ही रोज बघतेशीत ना, तुम्ही रोज पुस्तिका वाचायला बसले की तुमच्या पाठीमागे मी बाई ते पुस्तक घेऊन असं असं बघत बसते. आता ते चित्रपरीच मला काय कळत नाही त्याच्यात काय हाय काय नाही. तसं ह्यासलेलंही कौतिक वाटलं. पोरांनो ज्या काळात एक नवरा आपल्या बाईबरोबर 2 मिनिटं बी बोलायचं नाही, त्या काळात माझा नवरा मला म्हणाला सावे आजपासून तुला पुस्तिक वाचून दाखवतो. अगं पोरांनो लई आनंद झाला. इतका आनंद झाला की माझे मीच राहिले नाही. मग काय त्या दिवशी हे एका दोस्ताच्या लग्नाला गेलते. लग्नाहून आले तेच बाई घरा 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 फिरायला लागले. मला काही कळलं ना शेठजी अव असं काय फिरतेशी. अव आता तर लग्नाला गेलतासा ना व, आणि बघा किती लालेला झालाय. अगं सावित्री तुला म्हणायला नव्हतं आपल्याला म्हणे शिकायचा अधिकार नाही. अगं यांना सांगितलं तरी कुणी आणि लिहून ठेवलंय तरी कुठे हे तरी दाखवा म्हणावं. तेवढ्यात आबा उठून बाहेर आलो. म्हणालो होय पोरा म्हणूनच तुझी शाळा सोडली होती, पण या आऊनं सांगितलं म्हणून तुला परत शाळेला घातलं. आपल्याला शिकायचा अधिकार नाही बाबा. तुम्हाला सांगते याने समधी हिंदू धर्माची पुस्तकं वाचली आणि तुम्ही बी जी वाचली तरी तुम्हाला कोणाला सापडणार नाही की आपल्या कुठल्या पुस्तकात लिहून ठेवलंय की ह्यानं वाचावं ह्यानं लिहावं आणि ह्यानं लिहू नये. मग काय यांनी समधी हिंदू धर्माची पुस्तकं वाचून काढली आणि त्याच्यानंतर ह्यांच्या डोक्यात खुळत वेगळंच. मग हे गेले नगरला. तिथं मित्र मॅडम म्हणाल्या अरे बाबांनो तुमच्या बायकांना तुम्ही घराच्या बाहेरच काढत नाही, मग विचार सुधारतील कुठून. तेव्हा यासने कळलं जिच्या हाती पाळण्याची दोरी ती संपूर्ण जगाला उद्धारी. पोरींनो आणि त्या दोऱ्याच आता तुम्ही काढून टाकल्यात ग. दोऱ्या हातात घ्या. ज्या क्षणी त्या दोऱ्या हातात घ्याल नव अगं आपला भारत देश सुजलाम सुफलाम झाल्या वाचून राहणार नाही. मग काय शेठजीनी येताना पाटी पेन्सिल घेऊन आली. आता मी आधनच घालत बसले होते तेवढ्यात बाईंनी हात मारली. अगं सावे बाहेर ये ग. मला काही कळलं ना. म्हणलं शेठजी 2 दिवसांनी आल्या ती एवढी प्रेमाने हात कशा बाई मारत्या. म्हणलं आले आले. बाहेर येऊन बघते पोरांनो तर यांच्या हातात पाटी पेन्सिल. म्हणलं शेठजी हे व काय आणलंय. तर म्हणतात नाही आता तुला लिहाया वाचाया शिकवणार हाय. म्हंटल म्हणजे रोज शिकवताच की रोज पुस्तिकं वाचून दाखवतायच नव. तर म्हणाले नाही आजपासून पाटी पेन्सिल हातात घेऊनच लिहाया वाचाया शिकवणार हाय. पोरांनो जशी त्यांनी माझ्या हातात पाटी दिली मी घापकन खाली टाकली. कारण खुळ्या समजुतीच तशा होत्या र. बाईनं हातात पाटी पेन्सिल धरली तर नवरा मरतोय. मग कुठली बाई हातात पाटी घेईल ग. म्हणलं शेठजी माझ्या हातात ती पाटी नको. शेठजी काय ऐकना. शेठजीने पाटी हातात घेतली आणि माझ्या हातात परत द्यायला लागले. मी म्हटलं नको शेठजी माझा हात लई थरथर कापतोय. शेठजी नको माझ्या हातात पाटी. तुम्हाला काय झालं तर. शेठजी काय ऐकायच्या तयारीतच नव्हते. त्या काळात पोरीनं शेठजीने माझा हात हातात धरला आणि पाटीवरती एक एक शब्द लिहायला सुरुवात केली. पोरीनं तो 3 शब्दाचा शब्दच नव्हता ग. हा होता आपला उगवता सूर्य. हे तुम्ही आम्ही आज इथं बसलोय शिकलोय. कोण राष्ट्रपती हाय कोण पंतप्रधान हाय त्याचा हा क्रांतीचा सूर्य होता. म्हणून हा शब्द नव्हे शेठजी तर ही बाई एका नव्या पर्वाची सुरुवात होती पोरीनं. हा न मग त्या दिवसापासून शाळेला सुरुवात झाली.
बाई शेतामध्ये गेल्यावर झाडाखालची माती शेडची मऊ करायची. मग काय अ ब क ड बे के बे बेदुने चार, इतिहास म्हणू नका, भूगोल म्हणू नका, समध्या शाळेला सुरुवात झाली. पण ह्यांच्या डोक्यात काहीतरी वेगळंच कुळकुळत होतं. अशा पुण्यात ह्यांना शाळा काढायची होती जिथं इंग्रजांनी कितीतरी वेळा शाळा काढल्या, पर 15 दिवसाच्या वर एक बी शाळा चालत नव्हती. आता शाळेला बाई जागा देणार कोण? तेवढ्यात भिडे गुरुजी तयार झाले आणि पुण्यातली पहिली शाळा 1 जानेवारीला भिडेवाड्यामध्ये सुरुवात झाली. आता पोरांनो, पुण्यातली नवं, महाराष्ट्रातली नवं, भारतातली नवं, तर अशा खंडातली पहिली शाळा 1 जानेवारीला आपल्याच पुण्यात अगं भिडेवाड्यामध्ये सुरू झाली. आता माझा प्रश्न हाच ग, जर अशा खंडातली पहिली शाळा पुण्यातच हाय तर किती जणांनी बघितली? जरा बघू, हात वर करा. एवढ्या जणांनी बघितलेलाही आनंद वाटला. ज्यांनी बघितली नाही त्यांचे हात आता समद्यांचे वर येतील. दगडूशेठ बाप्पा किती जणांना ठाव आहे? मला माहिती आहे आता समद्यांचे हात वर येणार आहेत. असा बाप्पाला नमस्कार करायला जाते शितकं नाही, असा नमस्कार करायचा बाप्पाला आणि ज्याच्या समोर अगं नतमस्तक व्हायचं तो म्हणजे आमचा भिडेवाडा, ज्याच्यामुळे आज तुम्ही आम्ही समोर बसलोय तो हा भिडेवाडा, ज्याची अवस्था अगं मी सांगायला नको तुम्हाला. आता सुरू व्हायची न दाद बर तो पडकावाडा म्हणजेच अशी अखंडातली अगं पहिली शाळा. मग काय अगं बाई बोबाटा पसरला, माळ्याच्या पोरानं शाळा काढली, ते बी पुण्यात भिडेवाड्यात. मग काय तिसऱ्या दिवशी परत शेठजी घरला आणि शेठजी परत बाया घरा फिरायला लागले. मी म्हटलं शेठजी अहो शाळेच्या तिसऱ्या दिवशी का फिरायला लागला? तर म्हणतात पंतोजी पळाला. म्हणलं पंतोजी पळाला म्हणजे हो? तर म्हणाले पंतोजीला पहिल्या दिवशी धमकी, तुला जाती बाहेर काढू. पंतोजी घाबरला नाही. दुसऱ्या दिवशी त्याला धमकी की तुला मारू, तरी बी पंतोजी घाबरला नाही. पण तिसऱ्या दिवशी जेव्हा त्याला धमकी आली की तुझ्या पोराबाळांना मारू, तसा बाई पंतोजी पळून गेला. आणि जसं यांनी ते वाक्य म्हटलं पोरांनो, तसं माझ्यावरून जी काही नजर टाकली ती बाई यांची वेगळीच होती. म्हणलं शेठजी असं काय बघते अशी? अगं सावित्री, अगं पंतोजी मिळाला, अगं प्रश्न सुटला माझा. हवं आता तर घराघरा फिरत होता आणि पंतोजी कुठून मिळाला? अगं सावित्री, अगं फुकटचा पंतोजी मिळाला. अगं तूच उद्यापासून तूच जायचं शाळेला. म्हटलं येड का खोडे, हो मी उमऱ्याच्या बाहेर कशी जाणार? नाही तुम्ही पाटी पेन्सिल घेऊन शिकवला इथपर्यंत ठीक होतं, पण आता मी नाही बाबा उमऱ्याच्या बाहेर जायची. नाही सावित्री, अगं तुला जावंच लागल. अगं पोरांना शिकून ज्ञानी करायचं असेल तर आपल्याला जावंच लागल. पोरांनो रात्रभर रडून काढली, काय कळना जावं का न जावं, जावं का न जावं. सकाळी उठले, आबांसाठी कालवण भाकर केली आणि उमऱ्यामध्ये आले. उमऱ्याच्या दारात कितीतरी अडकत पडले होते. म्हटलं बाई उमरा ओलांडू की नको, ओलांडू की नको. पर म्हटलं नाही, माझ्या पोरा बाळांना शिकून ज्ञानी करायचं असेल तर सावित्री तुला उमरा ओलांडावाच लागल. पोरानं जसा उमरा ओलांडला, अगं भीतीनं मी थरथर कापत होते. हजारो माणसं माझ्या पाठीमागे धावत होती. मला कळत नव्हतं मी कुठं धावू. अगं बाई इकडं जाऊ का इकडं जाऊ. माझं लुगडं समजा शेणानं भरलं होतं ग, काय मी कळत नव्हतं. तेवढ्यात एक दगड आला आणि माझ्या कपाळाला खोच पडली. पदरानं रक्त पुसायचा प्रयत्न केला, बरं रगत बी थांबना. म्हटलं आता घरला जावं का काय? पर म्हटलं नाही, घरला जायचं नाही. तशीच पोरांना शाळेत गेले, दारं खिडक्या समद्या बंद केल्या, ओळसा नळा फुटून खाली आला. आता काय करावं म्हणून पोरांनो पुढे बघितलं तर एवढ्या 4 पोरी समोर बसल्या होत्या आणि तिथंच भीतीचं गाळण कधीच निघून गेलं. म्हटलं पोरींनो, माझ्या शेठजीने जे बी काय शिकवले ते आजपासून तुम्हाला शिकवणार. मग काय येताना एक लुगडं घेऊन यायचं, शाळेत बदलायचं आणि परत पोरांना शिकवायचं. असं सुरू झालं. आता सावित्री दगडाला घाबरना, धोंड्याला घाबरना, शेणाला घाबरना. तसा त्या दिवशी आप्पाराव पारावरच उभा राहिला. आता समद गाव आप्पारावला घाबरायचं. आप्पाराव जशी मी चालले, आप्पारावनं गापकन उडी घेऊन पोरांनो माझ्या समोरच मारली. मला काय कळना. म्हटलं भाऊजी, तसं म्हणायला लागला, सावित्री घरला जा पहिला.
उद्यापासून शाळेत शिकवायला यायचं नाही. पोरांनो पहिला मी ऐकून घेतलं, पण नंतर जसा त्यांचा हात माझ्या समोर यायला लागला तसं ज्या काळात बाई उमऱ्याच्या बाहेर बी येऊ शकत नव्हती, पोरांनो त्या काळात मी माझा पदर खोचला ना अप्पारावच्या 2 मुस्काडीत मारून दिल्या. आता पोरीनं माझा प्रश्न हाच ग, ज्या काळात बाई उमऱ्याच्या बाहेर बी येऊ शकत नव्हती त्या काळात जर मी 2 थोबाडीत मारून देऊ शकते, तर आज माझ्या पोरी या अन्यायाच्या बळी का पडत्या? अगं पेपरात रोज एक तरी बातमी बलात्काराची आहेच ग. तुम्हाला सांगते, ज्या दिवशी अप्पारावच्या मुस्काडीत मारून दिली दुसऱ्या दिवशी पासून माझ्या वाट्याला कोण बी आला नाही. अगं गावातील लोक अप्पारावला घाबरायची. अप्पाराव असा पळत गेला आणि दडून बसला, त्या दिवसापासून अप्पारावला मी बघितला नाही. आणि ज्या पुण्यात 15 दिवसाच्या वर एक बी शाळा चालत नव्हती तिथं 11 शाळा सुरू केल्या आम्ही दोघांनी. मग काय आता सावित्री घाबरना, ज्योतिबा घाबरना, म्हणून समधी मंडळी आबांच्याकडे आली. आबासनी धमकी, उद्यापासून सावित्री जर शाळेला गेली तर जाती बाहेर काढू. मग काय आबा घाबरले. तेवढ्यात आम्ही रात्रीची शाळा सुरू केली. ती शाळा संपली आणि घरला आलो तर आबाबाई ओसरीवरच बसले होते. म्हटलं आबा ओसरीवर का बसल्या? शीख आहे की काय जणू? अगं बाई, आबा कालवण भाकर बी तशीच आहे. आबा काय झालं? तसं आबांनी मोठपणे उठलं, म्हणाले उद्यापासून सावित्री शाळेत जाणार नाही. म्हटलं आबा हा लई त्रास होते का? राहते 2 दिवस. तसं म्हणाले नाही, उद्यापासून सावित्री शाळेत जाणार नाही. मग यासने समजलं. मग आबांनी बी सांगूनच टाकलं, सावित्री शाळेला जाणार असेल तर तुम्हाला घर सोडावं लागेल. पोरांनो आता फक्त घर सोडायचं नव्हतं रे, एवढ्या शाळा चालू केल्या होत्या, त्याचा खर्च कसा भागवायचा? कारण घर सोडणार म्हणजे उत्पन्नावर बी पाणी सोडायचं होतं. रात्रभर बाय मी आता रडूनच काढलं. मला तर काय कळना, आता कसं व्हायचं, कुठं जायचं? सकाळी उठले, फक्त 4 कापडं बांधून घेतली, तेवढ्यात समोर बाई आबा आले. म्हटलं आबा तुमच्या सावीला माफ करा, आबा आबा तुमच्या सावीला माफ करा. या वयात तुम्हाला कालवण भाकर करून द्यायची तर बघा मला जावं लागतंय. पण आबा यांनी वसा घेतलाय, माझ्या समस्त पोरसनी पोरी बाळीसनी शिकायचा वसा घेतलाय. आबा मला माफ करा. असं म्हणून आम्ही दोघं निघालो. यासने विचारलं बी, अहो कुठे जाणार आहे आपण? तर म्हणाले सावे जिथं रस्ता दिसल तिथं चालत जायचं बघ. काय कळना आता कुठे जायचं, खायचं काय, राहायचं काय, एवढ्या शाळांचं कसं करायचं? तेवढ्यात उस्मान शेख धावत आले. उस्मान शेख म्हणाले, अहो काळजी कशाला करता, माझ्या घरला चला. म्हणून उस्मान शेख त्यांच्या घरला घेऊन आले. तेवढ्यात त्या दिवशी हागबाई मी गोधडी शिवत होते तर एक पोरगी अशी धारा आडून माझ्याकडे बघत होती. म्हटलं अगं कोण ग तू, ये की आतमध्ये. तर म्हणाली गुरुजी अक्का तुम्हासने रोज पुस्तिका वाचताना बघताना लई आवडतंय मला. तुम्ही पाठीवरती लिहताना हो ते लई आवडतंय मला. मला बी शिकवाल का? अगं म्हटलं येडी का खुळी, अगं बैस की शिकवते की, जा आणखी पाटी पेन्सिल. आणि पोरीला शिकवायला सुरुवात केली. अगे हीच ती आपली फातिमा, मुस्लिम समाजाची पहिली शिक्षिका बी झाली. आणि मग काय आता सावित्री ऐकना, ज्योती एवढं करून बी ऐकना, शाळेंचा वाढलेला व्याप. आणि त्या दिवशी बाई शेठजी असे नदीच्या काठी गेले तर एक पोरगी अगं उडी घेत होती. यांनी तिचा हात धरला आणि विचारलं, अगं उडी कशा पायी घेते? तर म्हणाली काय करू बाबा, 7 महिन्याची गरोदर हाय, अजून बी सासरा येतोय, दीर येतोय, कुणी बी येतोय, अत्याचार करतोय, आता मला सहन होत नाही. कारण पोरानं तो काळच तसा होता रे. एवढ्याशा पोरींची लग्न म्हाताऱ्या माणसं संकट लावून द्यायचे. मग काय पोरींचा नवरा मेला की पोरींना त्या सरणावर घालायचे. पोरी भरपळून मरून जायच्या रे. आणि ज्या पोरी जित्या आहे ती त्यांच्या हालत काय सांगू. त्यांचे मुंडन करायचे, त्यांना 2-2 दिवसाची शिळी भाकर मिळाली तर मिळाली, मग सासरा यायचा, धीर यायचा, कुणी बी त्यांच्यावर बलात्कार करायच्या, पोरी पोटुशा व्हायच्या आणि त्याच पोराला हिरीत ढकलून मोकळ्या व्हायच्या, नाहीतर त्या स्वतः तरी जीव द्यायच्या. मग प्रश्न हाच पडायचा, बाई ते मेलेल्या पोरी बऱ्या की जिवंत असून मेलेल्या पोरी बऱ्या? हे म्हणाले काशी चल माझ्या घरला चल. हा न मग काय, काशीनं एका छोट्या पोराला जन्म दिला. अगं तोच माझा ग यशवंता, ज्याला पुढे मी डॉक्टर केला.
आता हे म्हणालं, सावित्री अगं 25 वर्ष झाली आपल्याला हे समज करून, हा ना आमचं कौतिक इंग्रजांपातूर गेलं. इंग्रज म्हणाले यांचा सत्कार केला पाहिजे. आता इश्रामबाग वाडा तर तुम्हा समजासने ठाव आहे. इश्रामबाग वाड्यात ही बाई सजावट झाली. हा न तेवढ्यात एका इंग्रजाची बक्की आली. त्याच्यातून पहिला भारतीय आपला बाहेर आला ते म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले, ज्यांच्या हाताला धरून बाई त्या इंग्रजांना आणून व्यासपीठावर बसवलं. आणि ज्या काळात एका नवऱ्यानं बाईचं कौतिक करावं असं वाटत नव्हतं, त्या काळात माझ्या नवऱ्यानं भरभरून व्यासपीठावरून माझं पोरीनं कौतुक केलं. मग काय, व्यासपीठावरून माझं नाव पुकारलं गेलं. आणि भारतातली पहिली स्त्री मी जी व्यासपीठावर आली. आणि मला जेव्हा पुष्पगुच्छ हातात मिळाले ना, तेव्हा एवढा टाळ्यांचा कडकडाट झाला म्हणून सांगू, इंग्रजांच्या बक्कीचे घोडे बी पोरीनं उधळायला लागले. आता शेठजीसनी म्हटलं, शेठजी अहो एवढ्या टाळ्या झाल्या म्हणजे एवढं मोठं आपल्या हातून कार्य होतंय जणू. तर म्हणतात हुरडून जाऊ नकोस, अजून लई काम करायचं आहे आपल्याला. तेवढ्यात बाई पोरीनं दुष्काळ आला. पाणी लोकांना मिळना, पाण्या वाचून लोक मरायला लागली. आता काय करावं काय कळना. आता महारवाड्यातली तर काय अवस्था सांगू लेकीनं तुम्हासनी. पाठीला झावळं आणि एवढा मोठा माठ बांधून त्यासनी तर बाई पाणी कोण देणार ग. त्या दिवशी ते दोघी जणी रस्त्यावरती भीक मागत होत्या. अरे कोणीतरी पाण्याचा एक थेंब तरी घाला र तोंडात. 8 दिवस झालं र, एक थेंब तरी घाला तोंडात. आणि पोरानं त्यासनी चापकानी मारत होते. जसं मिठानं सोलून निघावं तसं रक्तानं संपूर्ण शरीर बाई माखून निघालं होतं. तेवढ्यात हे आलं. म्हणाले, सावित्री अगं यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे बघ. अगं पाणी म्हणजे निसर्गाचं देणं ग, हे अमृत, आणि याच्यासाठी आपली जणू भांडत्यात. म्हटलं, शेठजी अहो आपली हिर आहे की ती भरली आहे की पाण्यानं. म्हणून बाई पटापट गेले आणि त्यासनी पाणी आणलं. तसं दूर पळायला लागल्या. म्हणाल्या, नको आमच्या हातात पाणी नको. सावित्री आई तुम्ही दूर जावा. म्हटलं की येड्या का खुड्या, अगं पाणी प्या, त्याच्यासाठी एवढा मार येऊन बसलाय. आणि त्या दिवसापासून आमचा हौद समजासाठी मोकळा केला. नंतर हे झालं पालिकेचं सदस्य. आता बाहेर पालिकेच्या सदस्याची चाललेली मारामारी मी काय तुम्हाला सांगायला नको. पण शेठजी पालिकेचे सदस्य झाले की बाई भारत देश आपला नेमका कसा आहे हे सांगण्यासाठी. तेवढ्यात व्हिक्टोरिया राणीचा मुलगा बाई पुण्यात आला. मग काय, पुन्हा सुशोभीकरण करण्यासाठी 1000 रुपयाचं टेंडर काढलं गेलं. आता आपल्या समध्यासनी ठाव आहे, समध्यांचा एकात्मताने जर अधिकार झाला, ठराव झाला तर तो ठराव पास होतोय. शेठजींनी एकट्यानेच नकार दिला. मग काय, शेठजी ऐकतात वय. सुरुवातीलाच म्हटलं ना वेगळंच रसायन आहे. शेठजी गेलं तिथं आणि व्हिक्टोरिया राणीला इंग्रजांच्या भाषेमध्ये सांगून आलं की भारत हा शेतीप्रधान देश आहे. आता बाई 25 वर्ष झालती. शिक्षणाचा कालखंड झालता. समधी मंडळी माझ्या घरी आलती. म्हटलं, शेठजी हवं काय, आज समध्यासनी का बोलवलं. तर म्हणाली, सावित्री 25 वर्ष झाली आपण हे समज करतोय. अगं आता काहीतरी संस्था काढली पाहिजे. तू बघ की कुठली बी जात असू दे, कुठला बी धर्म असू दे, सत्य हे एकमेव अंतिम सत्य आहे. जसा जन्म तसा मृत्यू आणि सर्व धर्माचे आधी घर म्हणजे आमचं सत्य आहे. तेव्हा सत्यशोधक संस्थेची स्थापना करायची. आणि मग पोरांनो सत्यशोधक समाजाची स्थापना झाली. आणि तेवढ्या दिवाळी आली. अगं बाई सगळ्या मंगलाष्टका मी लिहून काढल्या आणि तुळशीची लग्न बी आम्ही लावायला सुरुवात केली. मग हा बोबाटा पसरला आणि भटाबामणानं आमच्या नावाला शंका पडीत बाई कोर्टात केशी नेल्या. पण समजा केशी जशा जिंकलो तसा दिवाळीमध्ये हा फटाक्यांचा धुमधडाका झाला. राधाकाच्या पोराचं लग्न बी बाई सत्यशोधक पद्धतीप्रमाणे पहिलं झालं बिगर हुंड्याचं, ज्याच्यातून सगळ्या मंगलाष्टका मराठीतून मी लिहिल्या आणि मीच म्हटल्या. आता आज शेठजी बाई लईच थकल्यासारखे दिसत होते. म्हटलं, शेठजी आज एवढं थकल्यासारखं का दिसताय जणू. तर म्हणाले, सावे हा ग तुला काय बी वाटतंय. म्हटलं, नाही. डॉक्टर घोले बघा तरी शेठजीसनी घाम आलाय जणू, समद शरीर घामानं भरलंय. तसं डॉक्टर घोले बघायला आले. बघता बघता पोरीनं आपले शेठजी पडले ग. डॉक्टर घोले धावा तरी बघा तरी शेठजीसनी काय झालंय. शेठजीसनी पक्षकाराचा झटका आलता. शेठजींची उजवी बाजू समधी लोळी पडली होती. 1 महिना गेला, 2 महिने गेले, 3 महिने गेले, पण शेठजीसनी बरं वाटेना.
तेव्हा शेठजी सार्वजनिक सत्यधर्माचं पुस्तक लिहित होते. म्हणजे आपल्या बायकांचं महिमा सांगणारं पुस्तक असंच म्हणायला लागेल पोरांना. मग काय शेठजीसनी म्हटलं, शेठजी मला सांगा, मी लिहून काढते की पुस्तक. पण शेठजी डाव्या हाताने पोरीनं तुमच्या भाषेत बोलायचं तर प्रॅक्टिस करत होते. आणि माझ्या शेठजींनी तसल्या अवस्थेमध्ये डाव्या हाताने पुस्तक लिहून काढलं. आज शेठजीसनी काहीतरी वेगळंच वाटत होतं. शेठजींनी समजासनी बोलवून घेतलं आणि म्हणाले, मृत्यूपत्र तयार केलं पाहिजे. आता बाई, ह्या काळामध्ये मृत्यूपत्र हा शब्द तुम्हासनी काय अवघड नाही, पण त्या काळामध्ये मृत्यूपत्र हा शब्द म्हणजे ऐकायचं म्हणजे काय सांगू तुम्हासनी. म्हणलं, शेठजी मृत्यूपत्र कशा पायी? तर म्हणाले, सावित्री यशवंता बामनबाईचा पोरगा म्हणजे बाई तुला कोणी जगूच देणार नाही. म्हटलं, शेठजी तुम्ही गप्पा बसा बरं, काय पण बोलताय. डॉक्टर बोले त्यासने सांगा तरी, अहो बरे होणार आहे ते. शेठजींनी पोरानं मृत्यूपत्र लिहिलं. नंतर आम्हाला म्हणाले, इथून उठा आणि मला आता फुलेवाड्यात जर तुमच्यापैकी कोणी गेला असेल तर तिथं तुम्हाला तुळशी वृंदावन दिसल. तिथं शेठजींनी नेलं. म्हणाले, इथं आता खड्डा करा. मला काही कळलं ना, हे शेठजींचं आज काय चाललंय. खड्डा करा, मृत्यूपत्र करा. शेठजी तुम्हाला काय होणार नाही, काय चाललंय काय तुमचं. पण शेठजी म्हणाले, नाही, जसा जन्म तसा मृत्यू. सावित्री आपण काही केलं तरी मृत्यू हा येणारच आहे. म्हणून शेठजींचा खड्डा खणला. संध्याकाळ झाली तसं समधी दोस्त मंडळी पोरांनो घरला गेली. सकाळ धरणं शेठजींनी काय बी खाल्लं नव्हतं, पाण्याचा एक घोट बी घेतला नव्हता. म्हटलं, आज यांच्या आवडती साबुदाण्याची पेज करावी. म्हणून पोरांनो साबुदाण्याची पेज केली आणि यांच्यापाशी आले. यांची मान माझ्या मांडीवर घेतली आणि यासने म्हटलं, हवं एवढी पेज तरी प्या. यांनी माझा हात हातात धरला. म्हणाला, सावित्री तुला काय बी देऊ शकलो नाही ग मी. अगं नेवसे पाटलाची थोरली पोरगी होतीस तू आणि आज गळ्यात फुटका मणी बी नाही तुझ्या. म्हटलं, अहो काय म्हणताय शेत, अहो माझ्या पोरी बाई आज इथं बसल्यात, शिकल्यात, सवरल्यात. अहो या अंधकारातून प्रकाशाकडे नेणार आमचं उगवतं सूर्य तुम्ही, आणि अजून काय पाहिजे या सावित्रीला. नंतर याने यशवंताचा हात हातात घेतला. म्हणाले, यशवंता आईला सांभाळ, समध्यासनी सांभाळ बाबा. आणि पोरींनो आपले शेठजी गेले ग. शेठजी उठा, यशवंता अरे बघ तात्यासनी काय झालंय, डॉक्टर घोलेसनी लवकर बोलवून आण. शेठजी उठा. तेवढ्या यशवंता सांगत आला, आई अगं डॉक्टर येईनात, पोलिसांनी बोलवतं म्हणतात. अरे जा तात्यासनी आपल्या काय नाही झालं, निश्चित पडल्यात वाटतं, त्यासनी बोलवून तरी आण. पण यशवंता गेला तर परत डॉक्टर नुसते म्हणत होते पोलिसांनी बोलू. आता डॉक्टर पोलिसांनी का बोलवत्यात हे बघायला उठून मी पोरीनो बाहेर आले. तर ज्याच्यासाठी मृत्यूपत्र केलं होतं त्या टिटव्यासाठीच भांडणं सुरू होती. म्हणून पोरीनो भारतातली पहिली स्त्री जिनं टिटवा हातात घेतलं. अरे म्हटलं, माळ्याचीच पाहिजे ना वो, ही सावित्री हाय माळ्याची. यशवंता अरे चल माझ्या बरोबर. म्हणून पोरानं यशवंताचा हात घेतला हातात आणि टिटव घेऊन माझ्या शेठजीं संगट मीच चालले होते. रे जणू शेठजींनी समधेच अधिकार मला देऊन टाकले. घरला आले आणि त्या खड्ड्याकडे बसून नुसती बघत बसले. कारण इंग्रजांनी आम्हाला सांगितलं आता ह्या असं क्रियाक्रम करता येणार नाही. म्हणलं, शेठजींची शेवटची इच्छा बी पूर्ण करता आली नाही. आता काय करावं काय कळना. म्हटलं, यशवंता तू जा. कारण यशवंता तेव्हा डॉक्टरकी करत होता. पर माझ्या शेठजींनी मला सांगावं, पोरांनो सावित्री अगं तुझा जन्म काय रडायला झालाय वय, उठ. तसं पोरीनं उठले ते आज ताग्यात तुमच्या बरोबर फिरतीये. प्रश्न हाच ग. अगं किती प्रश्न घेऊन उठले. अगं फोटोला नुसते हार घालते शीत, पण विचार कोण करणार. अगं त्या काळात सांगितलं नव्ह, अगं त्या काळात सतीची चाल बंद केली ग. त्या काळात पोरींची मुंडन बंद व्हावीत म्हणून समध्या न्हाव्यासनी भेटायला गेले. म्हणलं, अरे पोरींच्या डोक्याला तुम्ही जर वस्तारा नाही लावला तर त्यांचं मुंडन करल कोण. पोरं पहिला घाबरली. म्हणाली, सावित्री माई आम्हाला जाती बाहेर काढतील. अरे म्हटलं, कोण जाती बाहेर काढल, माझ्या पोरींचे हालत तरी बघा. पोरांनो एक म्हणता अगं 100 नावी बांधव आपल्यासाठी आल्या आणि भारतातला पहिला संप आपल्यासाठी झाला तो म्हणजे वस्तारा बंद करण्याचा.
ज्या काळात बाई सतीची चाल बंद करू शकते, मुंडन बंद करू शकते, आज तर तुम्ही सो कॉल मॉडर्न बसलाय समाजा समोर. कोण राष्ट्रपती हाय, कोण पंतप्रधान हाय, कोण ऑफिसर हाय. जरा आपल्या घरामध्ये डोकावून बघा, ती दिसल कुठेतरी भेटल तुम्हाला. अगं जिला तुम्ही विधवा म्हणतेशीत ग, म्हणजे एका बाईचा नवरा मेला तर एक बाईच येते ग, तिचं कुकू पुसती, दुसरी येते तिचं जोडवं काढती, चौथी येते तिचा चुडा फोडती. पोरीनं मी म्हणते हे करताना तुम्हाला अगं लाजा कशा वाटत नाहीत ग? स्वतःला सावित्री जिजाऊच्या लेकी समजता आणि एकीकडे आपल्या जाया बहिणींवरती अन्याय करता. म्हणजे सत्यनारायणचा प्रसाद तिनं केलेला चालतोय. तेव्हा आमची दुवाबाई नाही. परवाच एक पोरगी भेटली ग टेंभुर्णीला. म्हणाली माई 2 महिन्याचं माझं पोरग होतं ग. शेतात खुरपून बिरपून बाईनं पोराला वाढवलं. आपल्याच पुण्यात भारतीय विद्यापीठामध्ये पोरानं बी केलं. तेव्हा आमचा एक नातेवाईक आला नाही की बाई तू काय करत असशील, कसं करत असशील. बाईनं स्वतः कष्ट करून पोराला वाढवलं. आता एवढं वाढवलं, शिकवलं म्हटल्याबरोबर आरतीचं ताट नुसतं हातात बाईनं घेतलं तर आमच्या या सो कॉल समजल्या जाणाऱ्या मॉडर्न जमान्यातल्याच बायकांनी तिच्या केसाला धरलं आणि तिला मंडपाच्या बाहेर काढलं. का तर म्हणे विधवा. मग पोरीनं मला सांगा, अगं स्वतःला सावित्री जिजाऊ समजता तर आपल्या घरातल्याच बाईला विधवा कसं काय म्हणून हे नव्हता ग? पोरीनं हे विधवा पण थांबवा ग, हे विधवा पण थांबवा. तेवढ्यात पोरीनं अगं प्लेगची साथ आली. लोक उंदरावानी मरायला लागली. इंग्रजांनी सांगून समधीकडे फवारे मारले. मला काय कळना काय करावं, लोक इतके मरायला लागले. यशवंताला तडक बोलवून घेतलं. तेवढ्यात गायकवाडाच्या घराचा सांगावा आला. गायकवाडाचं पोरग बाई रडत होतं. काकीत एवढी गाठ होती. पोरग जणू म्हणत होतं सावित्री माई अगं वाचवी मला. पोराला तसंच पोरीनं हातात घेतलं आणि यशवंताकडे दिलं. यशवंताला पांडुरंगाला वाचवलं. परम्या तुमच्यातून प्लेगनी गेले. आता प्रश्न हाच ग, हे बी गेले मी बी गेलो. ह्याच पुण्यात शिक्षणाची मूर्त रोवली. आज इतक्या चांगल्या संस्थेच्या दारांगणात तुम्ही बसले अशी समधी जण विचारांची मशाल पेटवते आहात. पण खऱ्या अर्थाने शिक्षित हायसा का? एकदा जरा विचार करून थोडासा बघा. अगं नुसते फोटोला हार घालून जयंत्या साजऱ्या नाही होणार. त्याच्यासाठी विचारांची जयंती होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी विचारांची मशाल पेटवण्याची गरज आहे. नाही तर आमचे शिवाजी महाराज बी कुणाला कळणार नाहीत, आमच्या राजमाता जिजाऊ बी कुणाला कळणार नाहीत. आम्हाला कुठलं भारतरत्न नको की आम्हाला कुठले सत्कार नको. आमचे विचार मनामनात बाळगा. पुरात त्या काळात आरशेठजींनी सांगितलं जिच्या हाती पाळण्याची दोरी ती संपूर्ण जगाला उद्धारी. पोरीनो अगं तुम्ही एकत्र या. आज कितीही स्त्री पुरुष समानता म्हटली तरी खरं स्त्री पुरुष समानता हाय का याचा विचार करा. त्याच्यासाठी कुठेतरी आपण कमी पडतोय असं वाटतंय. कारण या दोऱ्या तुम्ही कापून टाकल्यात ग, दोऱ्या खालीच टाकल्यात तुम्ही. त्या दोऱ्या एकत्र पकडा. त्या दोऱ्या जेव्हा पकडाल नव तेव्हा बघा काय होईल. कारण पोरीनो जेव्हा पुढे जायचं असतं का नाही तेव्हा विरोध हा होणारच. विरोधाशिवाय पुढे जाणंच नाही तर. त्यामुळे विरुद्ध प्रवाहात कोण जी पुढे येईल का नाही ती खऱ्या अर्थाने स्त्री म्हणून जन्माला येईल एवढं लक्षात ठेवा. आणि तीच खरी स्त्री आणि तीच खरी यशस्वी स्त्री आणि तीच खरी माझी जिजाऊ माता. म्हणून म्हटलं पोरीनो विचारांची मशाल पेटायला शिका. अगं त्या काळात शेठजींनी सांगितलं माझे शेतकरी राजाला आधुनिकतेची गरज पाहिजे. ठिबक सिंचनाचे प्रयोग शेठजींनी अगं त्या काळात केले. आता आम्ही काय करतोय? आधुनिकतेच्या नावाखाली आमचे शेतकरी किती आत्महत्या करतात. मग तुमची आधुनिकता गेली कुठे? सकाळी उठल्या शेतकी फक्त मोबाईल घेऊन चालणार नाही ग. त्याच्यासाठी आधुनिकतेबरोबर विचारांची मशाल पेटवावं लागेल. म्हणून पोरीनो जाता जाता एवढंच सांगन तुम्हाला, आमचे विचार मनामनात बाळगा. धन्यवाद. खरं तर सर तुम्ही मला 40च मिनिटं दिली होती. 40 मिनिटामध्ये कारण मला 1 ते 1.5 तास लागतो. पण होप सो मी वेळेमध्ये संपवलं असेल. मला माहिती नाही की त्या तेवढ्या वेळेमध्ये मी सावित्रीमाई उभं करण्यात